नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली आणि आज तुळशीचं लग्नसुद्धा आहे, तर तीसुद्धा तयारी करायची होती आणि आपण संध्याकाळी तुळशीचं लग्न लावतो, तर संध्याकाळी पाऊस सुरू झाला. त्याच्यानंतर चहा वगैरे प्यायला थोडा वेळ पाऊस थांबला होता, तर मग पटापट तयारी करायला घेतली. तुळशीला असं सजवलं होतं ऊस, आंब्याचं ढाळं आणि साडी अशी नेसून तुळशीला तयार केली. त्याच्यानंतर पूजेचीसुद्धा तयारी करून घेतली होती. बारीक बारीक पाऊस चालूच होता. खाली सगळं ओलं झालं होतं. रांगोळीसाठी सुद्धा काही कळत नव्हतं. तरीसुद्धा त्याच्यावर आम्ही थोडी थोडी रांगोळी काढून घेतली, पण ती रांगोळी काहीच दिसत नव्हती. मग वरच्या साईडला सुद्धा थोडी रांगोळी काढली आणि ऊस तुम्ही बघाल मोठाच आहे आणि काळोखसुद्धा पडायला सुरुवात झालं होतं. तर त्याच्यामुळे आम्ही पटापट आवरून घेतलं आणि पूजेची तयारी पण करून ठेवली होती. रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर स्वतःचं आवरायला घेतलं आणि सिम्पलच तयार झालं होतं. कारण की काळोखसुद्धा पडायला लागलं होतं आणि पाऊससुद्धा बारीक बारीक चालूच होता. मग खाली आल्यानंतर पूजेचं साहित्य मांडून घेतलं तुळशीसमोर. पाऊस तर बारीक बारीक चालूच होता आणि काळोखसुद्धा पडलं होतं. लाईटसुद्धा गेली होती कारण की वारा वगैरे सुटला होता आणि गावाकडे कसं वारा वगैरे सुटला तर लाईट घालवतात. तर त्याच्यामुळे लाईट नव्हती. मग बॅटरी आणि मोबाईलच्या फ्लॅशवर आम्ही तयारी केली आणि आमच्याकडे हे अशी सगळी तयारी करतात. तुमच्याकडे कशी तयारी करतात हे नक्की सांगा. तुळशीचं लग्न हे दिवाळीतला एक मोठा भाग आहे आणि तुळशीचं लग्न झालं की दिवाळी संपते आणि बाकीच्या सगळ्यांच्या लग्नाला सुरुवात होते असं म्हणतात. तर मग तुळशीची पूजा वगैरे करून घेतली, दिवा वगैरे लावला आणि अंधारात जास्त काही कळतसुद्धा नव्हतं आणि पाऊस पण बारीक बारीक सुरूच होता. हे अशा प्रकारे आम्ही तयार केली तुळशीला. बाजूला मेणबत्त्या पण लावल्या होत्या डेकोरेशनसाठी. मग सगळी पूजा करून घेतली. फुलं वगैरे घातली, हार वगैरे घातला, प्रसाद ठेवला होता. जले समुद्र सहिता कुर्या सदा मंगलम शुभमंगल आमच्याकडे हे असं करतात, लग्न लावून झालं, मंगलाष्टका बोलून झाल्या की लाह्या किंवा चुरमुरी तुमच्याकडे काय बोलत असतील ते असं उडवतात. मग ते असं घ्यायचं, झेलायचं असतं आणि तोच प्रसाद असतो. मग ते आम्ही झेललं, घेतलं. त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला सगळ्यांना प्रसादसुद्धा वाटला. मग तो प्रसाद खाल्ला. लाह्यांचासुद्धा प्रसाद असतो आणि ही अशी उडवण्याची आमच्याकडे पद्धत आहे. मग ते केल्यानंतर आम्ही लाह्यांचा प्रसाद खाल्ला. तुळशीसमोर जो प्रसाद ठेवला होता तो सुद्धा प्रसाद खाल्ला. मग हळदी कुंकू लावलं. हळदी कुंकू लावत होतो तेव्हाच बारीक बारीक पाऊस पडायला परत सुरुवात झाली होती आणि वारासुद्धा यायला सुरुवात होता. लग्न म्हटलं तर फटाके तर पाहिजेलच. मग नंतर आम्ही फटाकडे लावले. तर अशी आम्ही तुळशीचं लग्न साजरं केलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.